हॅलो स्टुडंट्स, आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा लेसन चालू केलेला आहे. त्यामध्ये आपण साइन रूल कोसाइन रूल बघितलं आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे प्रोजेक्शन रूल. तर बघा, साइन रूल कोसाइन रूल याच्यासारखाच प्रोजेक्शन रूल आहे. तर बघा, प्रोजेक्शन रूल काय आहे? इन ट्रायंगल ए बी सी फर्स्ट काय बघा, ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. बघा, ए नंतरच्या टर्म कोणता असतात? बी आणि सी. म्हणजे इथं ए आहे तर इकडे काय येणार आहे? बी आणि सीच्या फॉर्ममध्ये इक्वेशन असणार आहे. म्हणजे ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस इथं जो अँगल आहे तो घ्यायचा इकडे सी आणि हा बी इकडे अँगल येणार आहे म्हणजे प्लस सी कॉस बी. आता बघा, बी इज इक्वल टू काय येणार? बी नंतरच्या टर्म सी आणि सी नंतर ए म्हणजे काय येणार? सी कॉस ए प्लस इथं जो अँगल आहे तो इकडे येणार परत ए कॉस सी. बघा, बी इज इक्वल टू काय येणार आहे? सी कॉस ए प्लस ए कॉस सी. ठीक आहे. तसंच सी इज इक्वल टू, आता सी इज इक्वल टू काय येईल? सी नंतरच्या टर्म ए आणि बी. मग सी इज इक्वल टू काय येईल? ए कॉस बी प्लस बी कॉस ए. ठीक आहे. बघा, प्रोजेक्शन रूल आहे इन ट्रायंगल ए बी सी. ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. B is equal to C cos A plus A cos C and third आहे C is equal to A cos B plus B cos A. ठीक आहे. तर आता याचं बघा प्रूफ बघायचं आहे. तर प्रूफसाठी आपल्याला हे डायग्राम बघायचे आहे. बघा, इथं ट्रायंगल आहे ए बी सी. लेंथ ए बी सी आहे, ए सी ही बी आहे आणि पूर्ण लेंथ बी सी ही लेंथ ए आहे. नंतर काय केलं आपण? ह्या ए पासून अल्टिट्यूड फाइंड आउट केलं आहे. म्हणजे ए पासून परपेंडिक्युलर तुम्ही बी सीला काढला आहे आणि तो डी या पॉईंटमध्ये मीट झाला आहे. मग परपेंडिक्युलर फाइंड केल्यामुळे इथं किती 90 डिग्रीचा अँगल तयार होणार आहे. हा ट्रायंगल आपण काढला आहे. तर बघा, आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? टू प्रूव्ह दॅट ए. आपण फर्स्ट प्रूव्ह करूया. ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. तर बघा काय लिहिलं? लेट अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम ए मिट्स बी सी इन डी. म्हणजे ए पासून अल्टिट्यूड फाइंड केला, तो काय केलं आहे? बी सीला डी या पॉईंटमध्ये मीट झालं आहे असं सांगितलं आहे. नंतर काय दिले बघा? बी डी. हा जो बी डी आहे, बी डी इज कॉल्ड द प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी. म्हणजे हा जो बी डी आहे हा काय आहे? तर बी डी इज प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी. ठीक आहे. आणि डी सी, डी सी म्हणजे काय? तर डी सी इज कॉल्ड द प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी. बघा, बी डी आणि डी सी. तर बी डी म्हणजे काय आहे? तर बी डी म्हणजे प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी. आणि डी सी, डी सी म्हणजे काय आहे? तर प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी. ठीक आहे. बी डी आणि डी सी हे प्रोजेक्शन आहेत ए बी आणि ए सीची. तर बघा, प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी इज इक्वल टू, म्हणजे प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी इज इक्वल टू काय येणार आहे? तर ए बी लेंथ किती आहे? सी आणि हा अँगल बी आहे त्यामुळे सी कॉस बी येणार आहे. बघा, प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी काय येणार आहे? तर ए बीची लेंथ सी आहे आणि बी सी अँगल हा बी आहे त्यामुळे सी कॉस बी येणार आहे. आणि प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी म्हणजेच डी सी काय येणार आहे? तर बघा, प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी काय येणार आहे? ए सी लेंथ बी आहे आणि अँगल बी सी इथला अँगल हा येणार आहे सी त्यामुळे बी कॉस सी. प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी काय येणार आहे? बी कॉस सी. ठीक आहे. तर बघा, आता याच्यामध्ये केस फर्स्ट आपण बघूया. तर केस फर्स्टमध्ये बघा, बी आणि सी हे काय आहेत? तर ॲक्यूट अँगल आहेत. म्हणजे फर्स्ट क्वार्टरमध्येच हे अँगल आहेत. ठीक आहे. त्यामुळे बी आणि सी हे अँगल काय आहेत? तर ॲक्यूट अँगल आहेत. मग आता ॲक्यूट अँगल आहे त्यामुळे इथं काय येणार आहे बघा? प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी. बघा, प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी म्हणजेच काय? तर बी डी. बी डी इज इक्वल टू काय येणार? ए बी ऑन बी सी. मग ए बी काय आहे? तर सी आणि इथं अँगल हा बी आहे म्हणजे सी कॉस बी येणार आहे. ठीक आहे. आणि तसंच प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी काय येईल? प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी म्हणजेच डी सी. आणि डी सी काय येणार आहे? तर इकडे ए सीची लेंथ बी
आणि अँगल हा बी कॉस सी. ठीक आहे, हे लिहिलं आपण प्रोजेक्शनचं. आता फ्रॉम फिगरवरून काय लिहू शकतो आपण? बी सी इज इक्वल टू काय लिहिणार? बी सी इज इक्वल टू बी डी प्लस डी सी. बघा बी सी काय लिहू शकतो आपण? बी डी प्लस डी सी. बी सी म्हणजेच बी डी प्लस डी सी आहे. ठीक आहे, आणि बी सी म्हणजेच लेंथ किती आहे तर ए. ठीक आहे, मग आता बी डी किती फाईंड केलं आपण? सी कॉस बी. आणि डी सी म्हणजेच काय? बी कॉस सी आणि सी कॉस बी. बी डी आणि डी सीच्या लेंथ ठेवलेत. ठीक आहे, मग आता बघा सुरुवातीला टर्म रिअरेंज केलेत. फक्त ही टर्म लिहिली आधी बी कॉस सी आणि प्लस सी कॉस बी आणि इज इक्वल टू बी सी म्हणजेच ए इज इक्वल टू काय झालं? बी कॉस सी प्लस सी कॉस बी. ही झाली फर्स्ट केस. आता बघा सेकंड केस काय आहे तर बी इज ॲप्टूस अँगल. बघा बी काय सांगितलं तर ॲप्टूस अँगल. तर केस सेकंडसाठी ही डायग्राम बघायची आहे. तर ॲप्टूस अँगल म्हणजे काय तर 90 डिग्रीपेक्षा मोठा अँगल आहे. मग आता हा बी हा ॲप्टूस अँगल असेल तर तो इकडे येणार आहे. आता हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये नाही आहे, बी कुठे आहे? हा सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. त्यामुळे हा बी हा काय सांगितलं आहे तुम्हाला? ॲप्टूस अँगल सांगितलं आहे. मग तर ही डायग्राम कन्सिडर केली तर बघा इथे पण हा ट्रायंगल आहे. इथे एपासून अल्टिट्यूड तुम्ही फाईंड केला आहे, तो बी सीला डी या पॉईंटमध्ये मीट झाला आहे. इथे हा डी परपेंडिक्युलर आहे. ए बी लेंथ सी आहे, ए सी लेंथ बी आहे आणि बी सी लेंथ ए आहे. ठीक आहे, मग बघा आता बी हा ॲप्टूस अँगल असेल तर प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी किती येईल? ए बी ऑन बी सी. तर हा सी आहे. ठीक आहे, पण इथे अँगल तुम्हाला माहीत नाही. मग अँगल काय येणार आहे बी सीचा? बीचा अँगल काय येईल तर कॉस पाय. हा पूर्ण अँगल 180चा असतो त्यामुळे पाय येणार आहे, पाय मायनस बी. बघा प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी काय येणार आहे तर बी डी. हे बी डी लेंथ काय येईल तर ए बी आहे त्यामुळे काय येणार आहे सी. आणि इथला अँगल काय येणार आहे बी हा अँगल तर कॉस पाय. कारण की हा इकडे आहे मायनस पायमधून हा अँगल मायनस केला तर तुम्हाला हा बीचा अँगल मिळेल. म्हणजे कॉस पाय मायनस बी. मग कॉस पाय मायनस बी, कॉस पाय मायनस थीटाचा आन्सर काय असतं? मायनस कॉस थीटा. त्यामुळे इथं काय येणार आहे मायनस सी कॉस बी. बघा प्रोजेक्शन ऑफ ए बी ऑन बी सी इज इक्वल टू बी डी काय येणार आहे सी कॉस पाय मायनस बी म्हणजेच मायनस सी कॉस बी. आणि प्रोजेक्शन ऑफ ए सी ऑन बी सी काय येणार तर बी कॉस सी. हा ए सी बी आहे आणि हा सी हा अँगल सीचा इथे त्यामुळे बी कॉस सी. मग आता फ्रॉम फिगर वी हॅव बी सी. बी सी कसं लिहिणार तुम्ही? बी सी कसं लिहू शकतो? डी सी मायनस बी सी. बघा तुम्ही हे बी सी हे लेंथ कशी लिहू शकता? बी सी म्हणजेच काय तर डी सी मायनस डी बी किंवा बी डी. डी सी मायनस बी डी. मग आता तुम्ही ए जी लेंथ फाइंड आउट केली बी सी म्हणजेच काय आहे तर ही बी सी लेंथ काय आहे ए. म्हणजे ए इज इक्वल टू डी सी किती फाइंड केलं आहे आपण? बी कॉस सी मायनस साईन आहे असंच आणि बी डी किती आला आहे तर मायनस सी कॉस बी. आता बी कॉस सी आहे असंच आणि हे मायनस आणि हे मायनस काय होणार आहे तर प्लस सी कॉस बी. म्हणजेच ए इज इक्वल टू काय येईल? बी कॉस सी प्लस सी कॉस बी. बघा सेकंड कंडिशन लक्षात ठेवा. ॲप्टूस अँगल आहे बी सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. मग इथला बीचा अँगल काय येणार आहे तर पाय मायनस बी आणि पाय मायनस बी केल्यामुळं मायनस सी कॉस बी येणार आहे. आणि ही पूर्ण जी बी सी आहे बी सी कसं कन्सिडर करणार तर डी सी मायनस बी डी. आणि बी डी आणि डी सीच्या व्हॅल्यू फक्त इथे पुट करायच्या मायनस मायनस प्लस होईल आणि ए इज इक्वल टू येणार आहे बी कॉस सी प्लस सी कॉस बी. ठीक आहे, तसंच थर्ड केस बघा. थर्ड केसमध्ये काय सांगितलं आहे? बी इज राईट अँगल. बी हा राईट अँगल सांगितलं आहे. मग इथे बघा हा ट्रायंगल आहे ए बी सी. तर इथे राईट अँगल ट्रायंगल आहे तर इथे काय सांगितलं आहे बघा इन दिस केस डी कोइन्साइड विथ बी. डी हा कोइन्साइड झाला आहे बीला. म्हणजे बी हा पॉईंट इथेच आहे आणि इथेच डी हा पॉईंट आहे कोइन्साइड झाले. त्यामुळे ए बी आणि ए डी हे डिस्टन्स बी आहे. ए सी हे डिस्टन्स सी आहे
आणि बी सी हे डिस्टन्स ए आहे आणि इथे राईट अँगल ट्रायंगल आहे, त्यामुळे बी हा राईट अँगल ट्रायंगल आहे, 90 डिग्रीचा अँगल तयार होणार आहे इथे. ठीक आहे. तर बघा इथे बी इज राईट अँगल, इन दिस केस डी कोइन्साइड विथ बी. मग आता इथे काय होईल, आर एच एस घ्यायचे आणि आपण एल एच एस दाखवायचे. तर आर एच एस काय आपली बी कॉस सी प्लस सी कॉस बी. मग बी कॉस सी याच्यासाठी काय येणार आहे, तर बी सी आणि सी कॉस बी कॉस बी. मग बी हा अँगल 90 आणि कॉस 90 0, त्यामुळे इथे काय येणार आहे, 0 येणार आहे. त्यामुळं बी सी प्लस 0 बी सीच येणार आहे आणि बी सी हे लेंथ किती आहे, तर ए आहे, त्यामुळे काय येणार आहे ए. आणि हेच प्रूव्ह करायचं इज इक्वल टू एल एच एस, म्हणजेच ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. ठीक आहे. आणि सिमिलरली बीचं लिहायचं, बीचं काय येणार सी कॉस ए प्लस ए कॉस सी आणि सी इज इक्वल टू ए कॉस बी प्लस बी कॉस ए. बघा थर्ड केस राईट अँगल ट्रायंगल आहे, बी हा जो बी आणि डी इक्वल आहे, म्हणजे डी कोइन्साइड विथ बी. मग बी इथे 90 डिग्रीचा अँगल तयार होतोय, त्यामुळे आपण आर एच एस घेतले बी कॉस सी प्लस सी कॉस बी. मग बी कॉस सी याच्यासाठी काय येणार आहे, तर बी सी ही लेंथ येणार आहे आणि सी कॉस बी बी हा 90 डिग्रीचा अँगल आहे आणि कॉस 90 0 असतं, त्यामुळे सी कॉस बी 0 येणार आहे आणि बी सी प्लस 0 बी सी आणि बी सी हे डिस्टन्स ए आहे, त्यामुळे ए इज इक्वल टू एल एच एस. आणि याच्यावरून हे आपण लिहिले. सिमिलरली बी आणि सीच्या व्हॅल्यू लिहिले. तर बघा प्रोजेक्शन रूल महत्त्वाचे आहेत, ह्या तिन्ही डायग्राम लक्षात ठेवायचे आहेत. फर्स्ट केससाठी ही डायग्राम आहे, सेकंड केससाठी बी हा ॲप्टूस अँगल आहे आणि थर्ड केससाठी बी हा राईट अँगल ट्रायंगल आहे. याच्यावरून ह्या तिन्ही केसेस लिहायचे. ठीक आहे. प्रोजेक्शन रूल. तर बघा आता प्रोजेक्शन रूल याच्यावर एक्झाम्पल आहे, काय दिले बघा, इन ट्रायंगल ए बी सी ट्रायंगल दिलं आहे, प्रूव्ह दॅट ए प्लस बी इंटू कॉस सी प्लस बी प्लस सी इंटू कॉस ए प्लस सी प्लस ए इंटू कॉस बी इज इक्वल टू काय प्रूव्ह करायचं आहे, ए प्लस बी प्लस सी. बघा इन ट्रायंगल ए बी सी प्रूव्ह दॅट काय सांगितलं आहे, ए प्लस बी इंटू कॉस सी प्लस बी प्लस सी इंटू कॉस ए प्लस सी प्लस ए इंटू कॉस बी इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. तर आता इथे एल एच एस घ्यायची, जे तुम्हाला एल एच एस दिले ती एल एच एस घ्या. आता इथे काय करायचं आहे, कॉस सीने आत मल्टिप्लाय करा, ए इंटू कॉस सी ए कॉस सी प्लस साईन आहे असंच बी इंटू कॉस सी, तसंच बी इंटू कॉस ए प्लस सी इंटू कॉस ए. तसंच इथे कॉस बीने आत मल्टिप्लाय करा, सी इंटू कॉस बी प्लस ए इंटू कॉस बी. ठीक आहे. मग आता टर्म रिअरेंज करायचे. बघा आता ही ए कॉस सी लिहिलं, ही ए कॉस सी लिहिलं की याच्यानंतरची टर्म कोणती लिहायला पाहिजे, तर सी कॉस ए ही टर्म लिहिली, ही एक टर्म लिहिली ए कॉस सी. आता सी अँगल सुरुवातीला इथे यायला पाहिजे, म्हणजे सी कॉस ए ही एक टर्म लिहिली. ठीक आहे. नंतर प्लस बी कॉस सी आहे अशीच लिहिली आणि याच्यानंतरची टर्म कोणती लिहिणार, सी कॉस बी, म्हणजे सी कॉस बी ही टर्म लिहिली. ठीक आहे. आता कोणती टर्म राहते आपली, ही ए कॉस बी, ही ए कॉस बी लिहिली, नंतर प्लस बी कॉस ए, म्हणजे ही बी कॉस ए, म्हणजे ए कॉस बी प्लस बी कॉस ए. ह्या टर्म फक्त रिअरेंज करून लिहिले आणि ए आणि सी आहे, म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे, बी. नंतर इथे बी आणि सी आहे, मग याचा आन्सर काय असणार आहे, ए. आणि इथं ए आणि बी आहे, म्हणजे आन्सर काय असणार आहे, सी. म्हणजे बी प्लस ए प्लस सी म्हणजेच ए प्लस बी प्लस सी. आणि हेच तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे इज इक्वल टू आर एच एस. तसंच बघा नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आहे, प्रूव्ह द कोसाइन रूल युजिंग द प्रोजेक्शन रूल. तुम्हाला कोसाइन रूल प्रूव्ह करायचं आहे बाय युजिंग प्रोजेक्शन रूल. तर बघा गिवन इन ट्रायंगल ए बी सी. ठीक आहे. प्रोजेक्शनचा रूल यूज करून तुम्हाला कोसाइन रूल प्रूव्ह करायचं आहे. मग त्यासाठी प्रोजेक्शन रूल तुम्हाला माहीत पाहिजेत. तर प्रोजेक्शन रूल काय आहे आपला, ए इज इक्वल टू काय आहे, बी कॉस सी प्लस सी कॉस बी. तसंच बी इज इक्वल टू काय आहे, सी कॉस ए प्लस ए कॉस सी. आणि तसंच सी इज इक्वल टू काय आहे, ए कॉस बी प्लस बी कॉस ए. ठीक आहे. आता ए बी सी हे तीन फॉर्म्युले लिहिले आपण प्रोजेक्शन
रूलचे. तर इथे काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे ह्या तिन्ही इक्वेशनला. पहिल्या इक्वेशनला एने मल्टिप्लाय करायचं, सेकंड इक्वेशनला बीने मल्टिप्लाय करायचं आणि थर्ड इक्वेशनला सीने मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय धिस इक्वेशन बाय ए बी सी रिस्पेक्टिव्हली. म्हणजे फर्स्ट इक्वेशनला एने मल्टिप्लाय करायचं, सेकंड इक्वेशनला बीने मल्टिप्लाय करायचं आणि थर्ड इक्वेशनला सीने मल्टिप्लाय करायचं. मग फर्स्ट इक्वेशनला एने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, ए इंटू ए स्क्वेअर येणार. इथं काय होईल, ए बी कॉस सी प्लस ए सी कॉस बी. बघा एने मल्टिप्लाय केलं. आता इथे बीने मल्टिप्लाय करायचं, बी इंटू बी स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल, इथे पण बीने मल्टिप्लाय करायचं, बी सी कॉस ए प्लस ए बी कॉस सी. आणि इथे सीने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, सी इंटू सी स्क्वेअर ए सी कॉस बी प्लस बी सी कॉस ए. ठीक आहे. मग आता देअरफोर मल्टिप्लाय केल्यानंतर आपण काय करायचं आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर करायचे. मग ए स्क्वेअरची टर्म कोणते, ए बी कॉस सी प्लस ए सी कॉस बी, ती टर्म आहे अशीच ठेवली, प्लस बी स्क्वेअर काय आहे, बी सी कॉस ए प्लस ए बी कॉस सी आणि मायनस सी स्क्वेअर मायनस ए सी कॉस बी प्लस बी सी कॉस ए, ह्या टर्म ठेवल्या. आता ही टर्म आहे अशीच, ए बी कॉस सी प्लस ए सी कॉस बी प्लस बी सी कॉस ए प्लस ए बी कॉस सी मायनस साईन आज शिफ्ट केलं तर हे साईन चेंज होईल, म्हणजे मायनस ए सी कॉस बी मायनस बी सी कॉस ए. मग कोणत्या टर्म कॅन्सल होईल, बघा ए सी कॉस बी आणि मायनस ए सी कॉस बी कॅन्सल होईल आणि बी सी कॉस ए मायनस बी सी कॉस ए टर्म कॅन्सल होणार. मग कोणत्या टर्म राहतील, फक्त ए बी कॉस सी आणि प्लस ए बी कॉस सी. मग ए बी कॉस सी प्लस ए बी कॉस सी काय येईल, 2 टाइम्स ए बी कॉस सी. म्हणजेच बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं आपलं, ट्वाइस ए बी कॉस सी. म्हणजेच काय येणार बघा, हा सी स्क्वेअर पलीकडे नेला तर मायनस सी स्क्वेअरचं काय होईल, प्लस सी स्क्वेअर आणि ही टर्म इकडे आली तर प्लसचं काय होईल, मायनस, म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी कॉस सी. काय केलं बघा, ही जी टर्म आहे ती पलीकडे नेली, मायनस सी स्क्वेअरची प्लस सी स्क्वेअर झाली आणि ही टर्म फक्त इकडे आणली, प्लस आहे इकडे आल्यानंतर मायनस होईल, म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी कॉस सी. आणि तसंच सिमिलरली सी स्क्वेअर लिहिलं, मग ए स्क्वेअर कोसाइन रूल काय आपला ए स्क्वेअरचा, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ट्वाइस बी सी कॉस ए and b square is equal to c square plus a square minus twice c a cos b. ठीक आहे. मग आपण हा कोसाइन रूल प्रूव्ह केला आहे यूजिंग प्रोजेक्शन रूल. ठीक आहे. तर बघा इथे हे थेरम महत्त्वाचे आहेत, साइन रूल, कोसाइन रूल अँड प्रोजेक्शन रूल. प्रोजेक्शन रूलमध्ये 3 केसेस महत्त्वाचे आहेत. फर्स्ट केस ॲक्यूट अँगल, सेकंड केस ॲब्ट्यूस अँगल अँड थर्ड केस राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. आणि याच्यावरून हे एक्झाम्पल आपण बघितलेत. नेक्स्ट एक्झाम्पल्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.